जवळपास 1 तास मनोरंजन केलं आपल्या समोर आहे। माझ्याकडून अशा मनोरंजनाची अपेक्षा करू नका, जे करेन ते प्रामाणिक करेन। माझे मित्र सन्माननीय मंदार परांजपे यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आलंय। सन्माननीय माझे मित्र मंदार जोशी यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे। सन्माननीय भाई नागते यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे। ज्यांनी ज्यांनी बक्षिसं दिली मनापासून त्यांना धन्यवाद। परशुराम भाऊनी आमच्या एक त्यावेळी गजर लिहून ठेवलेला, भजन हेल्प जरा इफेक्ट द्या, भजन तू मेरे फॅशन, भजन तू मेरे फॅशन, भजन तू मेरे आपल्या समोर आहे। वाईट बुवा एका गोष्टीचं वाटलं की मी तुम्ही जो काही खेळ करतास, लोकांना आवडता, लोक तुम्हाला बोलवतात, आम्हाला त्याचा विरोध नाही, पण जेव्हा एखादा तरुण जातो आणि तुम्ही लोकांना टाळ्या मारायला सांगता तेव्हा कुठेतरी वाईट वाटतो, बाकी काय नाही। काय टाळ्या बुवा कधी मारतात? छत्रपती शिवाजी महाराजांसाठी टाळ्या वाजवल्या जातात, कारण त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी केलेलं आहे। पण जेव्हा तरुण आपल्यातून निघून जातो आणि त्याचा बॅनर समोर लावतात का, तर एक मंडळाचा कार्यकर्ता व त्याचं लग्न होऊन सुद्धा थोडे दिवस झालेले आणि आपल्यातून असा तरुण जेव्हा जातो तेव्हा आपण टाळ्या मारायला लोकांना सांगतो ना, म्हणजे आपण कुठे आहोत याचं आत्मपरीक्षण भजनी बुवानी केलं पाहिजे। अजून एक आमच्या सिंधुदुर्गात असो बुवा, हा कोण गाडगो गेलो तरी टाळी मारून सांगता, हसण्यावरी सगळे विषय घेऊ नका। आज तो तरुण इथे असता तर 100 रुपये आपल्याला दिले नसते ना, किंवा आनंद, आता हे तरुण माझे आनंद लुटतायत तसे त्याने सुद्धा आनंद लुटला असता। ठीक आहे, एखादी वयस्कर जेव्हा, तरी पण नाही बुवा, बॅनर हे कधी लावतात? 1-2 वर्षामध्ये जेव्हा हे होतं ना तेव्हा हे बॅनर लावले जातात। एवढ्या लेवलला आपण जाऊया नको, कारण तुमची सुद्धा 25 वर्ष कारकीर्द या हरिनामामध्ये गेली आहे आणि 20 रुपयात 100 बांगडे कोण देतं? माका नाव सांगा त्याचं, म्हणजे खोटा बोल। आणि हे बुवा पारकर बुवानी ना अक्षरशः असे तोंडातून टाकून चगळून टाकलेले जोक्स असतात हे पारकर बुवानी। आणि 100 रुपयात 20 रुपयात 100 रुपये, 100 200 किती 100 बांगडे देण्यापेक्षा एका तो माशेवालो ना फुकट देत प्रेमान, लक्षात ठेव, फुकट देत पण प्रेमान देत, पण 100 रुपयात 20 रुपयात 100 बांगडे, हे जोक्स नको बुवा, आता बंद झाले। त्याच्यानंतर दुसरी एक मित्राची बायको मेली तेव्हा माका जाऊन झोडल्यानी, तू किती काही वास काढू गेलं बघू, माका झोडल्यानी तो काय तुझी वाक्य सांगतो जीवस। मग हे जोक्स कधी मारतो एक लक्षात घ्या, इथे भजनी बुवा आहेत। जोक्स भजनामध्ये कधी मारावे लागतात? जेव्हा कुठेतरी आपल्याकडे देण्यासारखं काय नाही। इथे बुवा हे भजन रसिक आहे, हे उंडक्या भजन रसिक नाही। या पंचक्रोशीत भजन बुवा पिकतं, लक्षात ठेवा। मी जे बोलतोय ते जबाबदारीने बोलतोय। शिरसेकर बुवांसारखी रत्न या पंचक्रोशीमध्ये राहतात आणि इथल्या तरुणांना भजन म्हणजे काय हे शिकवतात, आणि अशा पंचक्रोशीमध्ये अशा बुवांना तुम्ही आणून जो हिजड गाणं घालून घेता, ह्या माका दुःख वाटतं। अरे चष्मा लावतोस आणि माका नाचा, मागाशी सांगता हे कोणाला दाखवू नको, मगाशी व्हिडिओ काढलाय तो, कोणाला दाखवूची गरज नाही। काय केलेली आतापर्यंत बघलेली आणि ह्याचा काही केलेली नाही, माझं तरी एकदा निषेध केलेली, ह्याचा काय केल्याने सांगा ना। ह्या मी कशासाठी, माझी 6 वर्षाची मुलगी हा, ती कधीतरी जेवत नाही, रडतात, त्याला दाखवल्या काय तेव्हा शपथ त्या कात्रा देवीक्स बोलून सांगतोय, त्याला दाखवल्या काय वाईट 2-4 घास खाता,
म्हणून फक्त आम्ही शूटिंग करून घेतलंय. कोणाला दाखवून काय फरक पडतो नाही. तुझी सेटिंग चांगली, हा तुझी ओळख आहे या भजनी सृष्टीत. त्याच्यामुळे तू जरी काय केलंस, नाचलंस, काय केलंस तरी तुझ्यावर फरक पडणार नाही. लक्षात ठेव. तू लेडीज बरोबर बारा केलंस, लेवल सोडून बोललंस, तुका कोणी बोलणार नाही. हो माझा शब्द हा. पण आमच्या मुखातून एखादो शब्द बाजू केलो तर आमचं मीटिंग लावून निषेध करू शकतो कोण कोण. हा तेव्हा तू बिंदास राहू. तुझी दिल्ली पर्यंत बघलंय ती ओळख हा. तू काही घाबरायचं नाही. तू बांगड्याचे जोक्स मार नाही तर कसले मार. पाऊस कर तुम्ही झोपाक जावा. एका काढ पावते आता 5-6 मिनिटात. सगळं भार तुमच्यावर राहू देवा शपथ. जे पाऊस करेल तर त्यांच्यासाठी टाळ्या मारा. विचारू एकटो भजन पेलता. एका काय वाटतं बैलगाडी घालून कुत्रा चालताना त्या कुत्रा हवाळी घालीत राहता. एका वाटतं मीच बैलगाडी ओढतोय. असा नाही तर ती पोरस तो पप्पा जो तुझं एवढं भारी आहे ना देवा शपथ. आणि पप्पानी गणपती तो बघतो मोबाईल मध्ये रमलो हा. तो काय सांगता तुझ्या पप्पानी गणपती आणला म्हणजे आज्यान तुझ्या कायच केलेलं नाही आयुष्यात. पप्पानीच आणल्या. अरे आज्यानच पप्पान काय आणल्या ना मुळात. तो पप्पा येईल आणि नंतर तू येईल. बरोबर ना. बरं गाणी म्हणतस ती बुवा एखादं झोपात रे अशी गाणी मगाशी तर ह्याचा काय तर प्रेमावर वर कोण प्रेम करीत आहे त्याची गाणी म्हणा. त्यांचा जमलेला आता गाडग्यावरल्यांचा मोडा अशी गाणी म्हणतात याड्या. ऐक मी असली गाणी बंद केलंय. प्रेमावर वरलं तुझं एखादं गाणं म्हणते वेळी त्या प्रियसीच्या मनात बुवा आपले भाव निर्माण झाले पाहिजेत ना. तू म्हणतो असं वेगळे वाटत प्रेमावर वरलं ग तुझं काय ता खाऊ दा. आणि लोके 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 मोडीन कधी किती वर्ष झाली मोडून अजून तेच तसेच लोकांचे डोके तू मोडत आणि मी बघित राहतो. माझे मोडी आहे त्याच्यात तुझा हात मोडलो. बाकी तो तसं काय लेवल सोड. अरे एवढं पकवाज वालो सुंदर हा शिरसेकर बुवा युट्यूबच्या माध्यमातून ऐका. आमका काय काय बुवा दोष देतात ना. एवढं पकवाज वालो सुंदर आणि त्या मिलीत वाजू काय सांगल्यान पान तंबाखू गोवा गुटखा थू थू थू. बाकी बोलत काय त्याच्या पकवाजवाल्याकडे काय. अरे तो चांगलं आता तुका थंडीचो घाम बसलो रे बुट्टा. व तुका बोलाक माका कसा तरीच वाटतं कारण तू मनान स्वच्छ माणूस असस. पण असा करतोस ना पैशासाठी एवढ्या लेवलला नको जाऊ रे. आता वय झाला नातरुवा खेळाक झाली. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेमावर थारी करुण तू तमांची गंगारे मला. थारी करुण तू तमांची गंगारे मला. गाणी म्हणते वेळी भान ठेव. आज आम्ही जी बुवा गाणी म्हणतो ना जमत तेवढीच म्हणतो पण म्हणतो ती बुवा प्रामाणिक म्हणतो. पैशाच्या अपेक्षेत गाणी वगैरे म्हणू नका. मगाशी दुसरा एक गाणं फक्त एक झलक सांगते तुका. मी तुझ्या एवढं काय मोठं महान नाही. मगाशी रडू नको बाळा तुमच्यासाठी गाणं म्हटलं नाही साईबाबांचं. आणि त्याच्यानंतर रडू नको यात म्हटलं रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. गाण्याची चालच बदलून टाकतं ना बुवा. काय म्हणतस तर जरा शूटिंग वाल्या सांग जरा साऊंडला लावू. आणि गणेश आंबेडकरांनी तुका 200 रुपये दिले आणि ह्या माका आधी कमाल वाटतं. जेव्हा शपथ सांगतोय मुंबईत माझो जो कार्यक्रम असता तुम्ही त्यांचे बंधुराज ना हो आम्ही जबाबदारीने बोलतोय. हा मुंबईत माझे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्या ठिकाणी गणेश माझ्या हय खाली बसलेलो असता कायम. आणि तो आज जो कसो खोटेपणा करता तो बघा. त्यांनी 200 रुपये माका पाठवल्यान म्हणता. होय आणि आम्ही पंक्ती आहोत त्यांचे. काय भेटत जरा माका जीपे दाखवत तू जीपे दाखवत चल बघूया होऊन जाऊ दे काय. अरे किती खोटा बोलशी. होय चार्जिंग बघा नेमकी संपली त्याची. बघलास एका खोटेपणा म्हणतो म्हणजे खैसून तरी माझ्यात आणि त्याच्यात वाद घालूक बघतो. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते
तुला खायला देते आपली गाणी शक्यतो तरुण वर्गाच्या मनाकडे लागा होईल, मनात भरात होईल. उगाच म्हणू नको दुसरा एक मगाशी गाणं म्हटलंच दाबून. नेहमी भजनामध्ये मी त्या गाणं म्हणते कारण मला त्या आवडतं आणि तुमका सुद्धा 100% आवडत. आज इथे दशावतार होता, पावसाच्या व्यत्ययामुळे आपण तो कार्यक्रम रद्द केला, पण त्या भगवंताच्या मनात इथे शिरसाट बुवा आणि लोके बुवा यायचे होते. इथे मंडळाचं काय नाही हो, तो भगवंत लक्षात ठेवा. माझ्या तरुण वर्गाला सांगतोय, डबल वाऱ्या बुवा आपल्या पद्धतीने कार्यक्रम करतील, मी माझ्या पद्धतीने करेन, पण भगवंताच्या मनात आहे ना. आणि हे कलियुग आहे मित्रांनो, या कलियुगात अतिरेक करू नका. या हरिनामात जर मी आलो नसतो ना तर आज कुठेतरी गटारात असलो असतो. एवढी या हरिनामाची ताकद आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि म्हणून इथे दशावतार होता, पण त्या भगवंताच्या मनात लोके बुवा आणि शिरसाट बुवांचा डबल वारीचा सामनाच झाला पाहिजे होता. मंडळ असो काही असो, तुम्ही कितीही ठरवा, पण त्या भगवंताच्या मनात आहेत. तुम्ही मंडळवाले काही मित्रांनो करू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून प्रामाणिक आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा, आपल्या आई वडिलांची प्रामाणिक सेवा करा आणि कुलदेवतेचं स्मरण करा. आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही, हा माझा शब्द आहे आणि हे उदाहरण आहे तुमच्या समोर. असे भजनी बुवा तुम्हाला कमी भेटतील हे सांगणारे, हे आमचं ऐकून ऐकून बोलतील सुद्धा, पण त्या बोलण्यामध्ये ताकद नाही त्यांच्या, लक्षात ठेवा. फक्त ते चष्मे लावतील, बुट्टे नाट्य आणून तुमचं टाइमपास करतील, ठीक आहे. मला ते काही वाईट बोलले नाही, काही वाईट बोलले नाही. पण बुवा आज तुमच्यासारख्या आमच्यासारख्यांचा तरुण वर्ग आदर्श घेतात. आज यांच्यासारख्या बुवाने आयुष्य वेचलं या हरिनामासाठी. कदम बुवांची पट्टी, कदम बुवा मगाशी तुम्ही जो राग आळवला कुठला, सारे गपनीचा, हा कदम बुवाने आळवा वळा बुवा. तुझा काम नाही का मी सांगतोय, सारे गपनीचा. अरे कदम बुवा म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या आवाजामध्ये ढब होती बुवा. आज तुम्ही त्यांचे विद्यार्थी, आपण काय करतोय, आपले गुरु जर 100 रुपयाचं गात असतील तर विद्यार्थ्यांनी 5 पैशाचं तरी गायलं पाहिजे ना. आपण काय करतो, पैशासाठी बाजार मांडलाय भजनाचा सध्या. सारे ग पनीचा ती जगत गदी गन गदी गन गदी गन ते पालव आणि सावंत जे त्यांच्याकडे वाजवायचे आणि तेच मला वाटतं आता गुरु बुवांकडे असतात, बरोबर ना. आणि अशा बुवांकडे हे रत्न आपल्या या पंचक्रोशीतील शिकली आहे आणि आपण त्यांच्या समोर चष्मे लावून फिरतो. तुमका काय वाईट बीट काय वाटत नाही तुमच्या पट्टीतलं बुवा एक चष्मा लावून आता तुमच्या समोर, याचा काहीतरी निषेध करा ना. असं पोटासाठी कटपट, एक आमचा अभंग आहे तो, पोटासाठी कटपट करसी अवघा वीड, त्याच्यात तो प्रकार राहतो. बाकी मुंगी गे, मुंगी गरोदर कधीपासून राहावं लागली मला. पहिली म्हणता काय, साखर खाल्यात नाही आणि साखर खावतो बरोबर भरतो संबंध काय. एक वेळ डायबिटीस झालो असतो तो गोष्ट वेगळी होती. काय फेकतात याक बघा बुवा. माझ्या बुद्धीप्रमाणे मुंगी अळी घालतात ना, आणि त्या अळ्यांपासून मुंग्या जन्माला येतात. बरोबर कधी बनतो. आणि तू काय ऑपरेशन त्याचा बघून केलं नवीन शोध लागलो आज सागवेत. तुमच्या या वाडीवर नवीन शोध लावले, मुंगी गरोदर राहतात.
उद्या चिमणे पण रवतच म्हणून सांग. नशीब शिरसाट बुवा नाही गरोदर रावला म्हणून सांग. काय ह्या युट्यूबला जाता हो आणि मग आमका वाईट म्हणतात. पण हो बोललो तो कोण त्याचा काय बोलायचा नाही. तुका भारी तुझी सेटिंग लावलं रे गल्ली पासून दिल्ली पर्यंत. कोण तुला काय तुका बोलत नाही कसे रे. हा सरकार तुझा वाटत हो. आम्ही पाकिस्तान मध्ये सरकार याचा हा. आम्ही 25 वर्षा घासलो आमका कोण नाही विचारित आता. या पावसाच्या व्यत्ययामुळे जरी कार्यक्रम रद्द झाला असला तरी करण्याची ताकद या आमच्या कोकण पट्ट्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. हे इतर देशांमध्ये हे शक्य आहे म्हणून याला कोकण म्हणतात. आणि हे गाणं सुद्धा सुंदर लिहिलंय. त्यानंतर एक गाणं फक्त म्हणतो आणि मग मी गजराला सुरुवात करणार आहे. पंचरत्नांची आठवण नेहमी डबलबारीमध्ये आम्ही करतो. आणि सुद्धा आपल्या पद्धतीने कदम भुवनची एक झलक दाखवली आपल्या समोर आहे. दोन राजा इथे गाजले. जय जय महाराष्ट्र माझं पण भुवानी म्हटलं त्याच्यामुळे मी काय ते म्हणत नाहीये. दोन राजा इथे गाजले कोकण बोलण्या भूमीवर. दोन राजा इथे गाजले कोकण बोलण्या भूमीवर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एकच अवतार शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलिदांचा राजा मारी गोविंद केला.
अगले नकले यसले सुसले अकरा अगले नकले यसले सुसले अकरा आज धरो या तोरा झालो अजरामर याला देईल शक्ती तो श्रीदेव रामेश्वर
वाढवली मनसेना त्यारी स्वबळावर आज वाढवली मनसेना त्यारी स्वबळावर खोट्याला इथे मान लबाडीच्या दुनियेत इथे खोट्याला मान आहे. सत्य चप्पल घालेपर्यंत खोटा गावभर फिराणी दिला असता लक्षात ठेवा. आणि ह्यालाच कलियुग म्हणतात. या कलियुगामध्ये परमेश्वराचं नामस्मरण केल्याशिवाय जमेल तेवढं करा, पण त्या परमेश्वराचं नामस्मरण करा, नाहीतर काही खरं नाही मित्रांनो लक्षात ठेवा. खोट्याला इथे मान लबाडीच्या दुनियेत सत्य पजेना कोणाला सत्य पजेना कोणाला ऐसी जगाची सत्य गुणाला सांगायला गेलं तर मित्रा आजच्या तरुण वर्गाला पटणार नाही, मुलीला आजच्या पटणार नाही. कारण सत्य हे नेहमी कटू असतं लक्षात ठेवा. खोटं एक वेळ सांगा लगेच आवडीने ऐकणार म्हणून सांगतोय. धर्माचा हिशे पैसे रोक ठोक धर्माचा हिशे पैसे रोक ठोक एक लक्षात घ्या. आज या आयुष्य या वयस्कर लोकांनी वेचलंय. गेली कित्येक वर्ष ही पूजा या ठिकाणी चालते. वाडीचा एकोपा आहे. मुंबईवरून सगळे चाकरमानी गावी येतात आपल्या पूजेसाठी आणि त्या परमेश्वराकडे एकदा वर्षाची पूजा केली, गाराणा केलं की त्यांचं वर्ष चांगलं जातं. असे वाईट दुःख घडतात नाही असं नाही, हे प्रत्येकाच्या जीवनात आहे. कोणाला चुकलं नाही. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाने लक्षात ठेवा असा कोण नाही. आणि हे मी माझ्या मनाचं सांगतोय आणि जबाबदारीने सांगतो. प्रत्येकाला दुःख हे आपल्या आयुष्यात जास्त असतं, सुख हे कमी असतं. प्रत्येकाला फक्त श्रीमंत असो गरीब असो मध्यम असो फक्त प्रत्येक जण आपलं सुख दुसऱ्याला सांगत नाही. कर्म असतं लक्षात ठेवा. पूर्वी चालायचं या जन्मामध्ये करायचं पुढच्या जन्मामध्ये फेडायचं. आता मित्रांनो असं नाही आहे. या जन्मामध्ये करायचं आणि या जन्मामध्येच फेडायचंय. म्हणून आपल्या आई वडिलांना त्रास देऊ नका. जमेल तशी प्रामाणिक सेवा करा. ऐका. धर्माचा हिशे पैसे रोक ठोक कशी बी गुणा सुख गुणा धोक प्रवृत्तीचा होईल अंत प्रवृत्तीचा होईल अंत टिकलेला इथे बांधलेले दैत्य दैत्याने सुद्धा देवाला थोडा त्रास दिला नाही. मग तो रावण असो कंस असो राक्षस असो देवाला सुद्धा हैराण केलं. पण देवांमध्ये ती शक्ती होती ताकद होती म्हणून देवाने त्या दैत्यांचा नाश केला. जनलो काही कीर्ती वाढत जनलो काही कीर्ती वाढत
घ्यावा जन्मा येऊळी गुरुमार्ग घ्यावा जन्मा येऊळी प्रत्येकाने आयुष्यामध्ये गुरु करावा गुरु अनेक प्रकारचे असतात आपल्याला जन्म देतात ते आई वडील आपले पहिले गुरु असतात गुरुमार्ग घ्यावा जन्मा येऊळी रामा दीक्षा दिली वंशशाली कृष्णाचे गुरु ऋषींची बळी देवांना सुद्धा गुरु करावे लागले प्रभू रामचंद्रांचे गुरु वसिष्ठ ऋषी श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी ऋषी याला केलं ज्ञानी निवड केला सद्गुरूंची होई गणना आता भोतू बाबाच सद्गुरूंची होई गणना आता भोतू बाबाच भजनात नका करू विटंबना भजनाची परंपरा बोलणं हे होत असतं काही बुवा सांगतात की पूर्वीची भजनं चांगली होती मी सगळ्याच बुवांना पूर्वीचा दोष नाही देत काही बुवांनी प्रामाणिक भजनं केली पण काही बुवांनी त्या काळात सुद्धा बुवा रस्ते अडवलेले आहेत भजनी बुवांचे एकमेकाला शिव्या घातलेल्या आहेत फक्त ते युट्यूबच्या माध्यमातून व्हायरल झालं नाही तिथे वयस्कर लोक आहेत सांगतील शेवटी एखाद्या बुवाला सहन झालं नाही म्हणजे एखाद्या मुलाला बुवाला आईवरून समोरचा बुवा बोलला तर समोरचा बुवा बापावर बोलणारच पूर्वी पण चालायचं आजही चालतं पण ही परंपरा भजनाची आहे ती प्रत्येक बुवाने टिकवली पाहिजे म्हणजे ठीक आहे तरुण वयामध्ये आपल्या मुखातून चुका होतात पण जसं आपण नॅचरल होतो ना भजनी बुवानी आपलं बोलण्यामध्ये तारतम्य ठेवलंच पाहिजे तरच तरुण वर्ग आपल्याकडून आदर्श आपला घेईल नाहीतर लोक बोलता शिरसाट बोलता आम्ही बोललो होतो काय झाला बुवानी आत्मपरीक्षण केलं पाहिजे ऐका भजनात नका करू विटंबना आध्यात्मिक माहिती सांगायचे सर्वांना द्यावा माता भगिनीला नको हरी भजना सवारी भजनामध्ये किती करावी चष्मे बुवा किती वापरावे थोडस भान ठेवा आणि ही देवासारखी कोरस मिळाली आहे पद्मावतच मिळालाय थोडा वेळ भजनासाठी खर्च करा आणि तुमची जी पुंजी आहे 25 वर्षाची भगवंताचं जे नामस्मरण केलेलं आहे ना तेच तुम्हाला शेवटी कामाला येणार लक्षात ठेवा तुम्ही ही टिंगलटमाळी करता किंवा मी करतो ही आपली पुण्याची पुंजी नाहीये ती लोकांच्या मनोरंजनासाठी लोक हसतात घरी जातात दुसऱ्या दिवशी चेष्टा करतात काय तो लोक आणि शिरसाट बुवा ठेवले काय कोण करतात कमेंटच्या मार्फत येतं आणि मग आमच्या बायका आमच्या मुली आमच्या आई ते वाचतात ना तेव्हा त्यांना सुद्धा कुठेतरी नाक खाली घालावं लागतं लक्षात ठेव नाक खाली घालावं लागतं म्हणून प्रत्येक बुवाने थोडंफार वयाने जसं आपण मॅच्युअर झालो ना आपल्या भजनामध्ये सुद्धा मॅच्युअरपणा आला पाहिजे बुवा संतोषांगे भान देवा नित्य हरी भजनात संतोषांगे भान देवा हरी भजनात
नाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम द्याचे आनंदाचे धाम द्याचे गाऊचे नाम रे विश्वाचा विश्राम देवांचा तो देव रे तो हा स्वयं देव रे देवांचा तो देव रे तो हा स्वयं देव रे देवांचा तो देव रे तो हा स्वयं देव रे अलक्ष लक्ष्मी साक्षी अंगी घेऊन देव रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण नाम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण नाम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण नाम रे मुक्त योगी जय गाती जयाती निष्ठा रे नित्या हे अनेक रे सत्य स्वामी एक रे विष्णु विष्णु जगन्नाथ करी हा विवेक रे समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज